नमस्कार मित्रांनो, एन जी अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलमध्ये मी नागनाथ गर्जे तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करतो। मित्रांनो, आपण तलाठी भरतीसाठी अतिशय इम्पॉर्टंट अतिशय महत्त्वपूर्ण अशी प्रश्नपत्रिका पाहत आहोत। आज आपली प्रश्नपत्रिका क्रमांक 47 आहे। या ठिकाणी तुम्हाला माहिती आहे आपण TCS आणि IBPS पॅटर्नवर आधारित प्रश्नपत्रिका या ठिकाणी पाहत असतो। ओके, मग या ठिकाणी पहा, पहिला प्रश्न काय आजचा, खालीलपैकी कोणाला 2021 या वर्षी महाराष्ट्र भूषण पुरस्काराने गौरवण्यात आले आहे। काय विचारलंय की खालीलपैकी कोणाला महाराष्ट्र भूषण पुरस्कार मिळालाय, कधी 2021 चा, तर मग तो कोणाला मिळालाय मित्रांनो, तर तो मिळाला आहे आशा भोसले यांना। खूप महत्त्वाचं आहे, लक्षात ठेवायचं, 2021 चा महाराष्ट्र भूषण पुरस्कार कोणाला मिळालाय, आशा भोसले यांना। त्यानंतर पहा 2023 चा पण तुम्हाला लक्षात ठेवायचा, पहा 2023 चा कुणाला आहे, अप्पासाहेब धर्माधिकारी। ओके, अप्पासाहेब धर्माधिकारी खूप महत्त्वाचा, यांच्यावरती सुद्धा प्रश्न विचारला जाऊ शकतो। ओके ओके, आणि यांच्या अगोदर आशा भोसलेच्या अगोदर कधी दिला होता, मला वाटतं 2015 ला दिला होता। कुणाला दिला होता, बाबासाहेब पुरंदरे यांना, कधी 2015 ला। म्हणजे एक गोष्ट लक्षात घ्या, महाराष्ट्र भूषण हा पुरस्कार दरवर्षी दिला जात नाही, सरकारची इच्छा असेल तर दिला जातो, नसेल तर नाही दिला जातो। ओके, एवढं लक्षात ठेवायचं। मग या ठिकाणी तुम्हाला बाकीच्या पण काही गोष्टी लक्षात ठेवायच्यात। महाराष्ट्र पुरस्काराची सुरुवात कधी झाली, महाराष्ट्र भूषण पुरस्काराची सुरुवात कधी झाली, लक्षात ठेवायचे, कधी सुरुवात झाली होती, 1996 ला सुरुवात झाली। त्याच्यानंतर या ठिकाणी असा एक प्रश्न विचारला जातो की कोणता पुरस्कार हा महाराष्ट्र सरकारचा सर्वोच्च पुरस्कार आहे। मग महाराष्ट्र सरकारचा सर्वोच्च पुरस्कार कोणता आहे, तर तो महाराष्ट्र भूषण पुरस्कार हा आहे। त्याचबरोबर या ठिकाणी प्रश्न विचारला जाऊ शकतो की भारत सरकारचा सर्वोच्च पुरस्कार कोणता आहे। मग भारत सरकारचा सर्वोच्च पुरस्कार कोणता आहे मित्रांनो, तर तो आहे भारत रत्न। हा काय भारत सरकारचा सर्वोच्च पुरस्कार आहे। महाराष्ट्र सरकारचा किंवा महाराष्ट्र शासनाचा सर्वोच्च पुरस्कार कोणता आहे, तर तो आहे महाराष्ट्र भूषण। महाराष्ट्र भूषणची सुरुवात कधी झाली, 1996 ला झाली। आता या ठिकाणी स्वरूप किती आहे पहा, 10 लाख स्वरूप। हे काय होतं, पूर्वीचं होतं। आता सध्या महाराष्ट्र भूषणसाठी किती रुपये मिळतात, 25 लाख रुपये, स्मृतिचिन्ह आणि प्रशस्ती पत्र मिळतं। आतापर्यंत या ठिकाणी पहा, आशा भोसले महाराष्ट्र भूषण प्राप्त 17व्या व्यक्ती आहेत आणि 4थ्या महिला आहेत। काय, 17व्या व्यक्ती आणि 4थ्या महिला कोण, आशा भोसले। मग आता एकूण किती व्यक्तीला महाराष्ट्र भूषण पुरस्कार मिळालेला आहे, 18 व्यक्तीला। 18वी व्यक्ती कोण आहे, तर ते आहेत अप्पासाहेब धर्माधिकारी। ओके, मग या ठिकाणी पहिला महाराष्ट्र भूषण पुरस्कार तुम्हाला माहिती आहे, कुठलीही गोष्ट असू द्या, जर पहिला असेल तर खूप महत्त्वाचं असतं। मग पहिला महाराष्ट्र भूषण पुरस्कार कोणाला मिळाला असा प्रश्न विचारला जातो, तर तो कोणाला मिळाला होता, पु ल देशपांडे यांना मिळाला होता। कधी, 1996 ला। ओके, त्याच्यानंतर आत्ताच मी तुम्हाला सांगितलं आशा भोसले काय 4थी महिला आहे। मग आतापर्यंत महाराष्ट्र भूषण पुरस्कार किती मिळाला आहे, महिलांना मिळाला आहे, प्रश्न विचारला जाऊ शकतो। किती महिलांना मिळाला आहे, एकूण 4 महिलांना मिळाला आहे। मग त्या 4 महिला कोणकोणत्या तुम्हाला लक्षात ठेवायचे, पहा, लता मंगेशकर कधी मिळालाय, 1997 ला। त्याच्यानंतर राणी बंग कधी मिळालाय, 2003 ला। आणि आता या ठिकाणी क्षेत्र पण तुम्हाला लक्षात ठेवायचे, लता मंगेशकरांना कोणत्या क्षेत्रासाठी मिळालाय, कला। राणी बंग यांना कोणत्या क्षेत्रासाठी मिळालाय, तर वैद्यकीय सेवा। त्याचबरोबर सुलोचना लाटकर यांना कधी मिळालाय, 2009 ला मिळालाय, कोणत्या क्षेत्रासाठी, कला क्षेत्रासाठी। आणि आता 4थी महिला कोण आहे मित्रांनो, आशा भोसले। आशा भोसले यांना कधी मिळालाय, तर 2021 चा। ओके, कोणत्या क्षेत्रासाठी, कला क्षेत्रासाठी। कधीचा, 2021 चा। ही खूप महत्त्वाचं आहे, लक्षात ठेवायचं, तुम्हाला याच्यावरती 100% परीक्षेमध्ये प्रश्न विचारला जाणार आहे। म्हणजे आता आपण जेवढी माहिती पाहिली याच्यामध्ये महाराष्ट्र भूषण पुरस्कारावरती कितीही फिरून प्रश्न विचारता, तुमचं उत्तर काय होणार आहे, 100% या ठिकाणी बरोबर येणार आहे। ओके, पुढचा प्रश्न पाहू। आता मी तुम्हाला सांगितलं 23 चा कुणाला भेटलाय, अप्पासाहेब धर्माधिकाऱ्यांना भेटलाय। आणि कोणत्या कार्यासाठी भेटलाय पहा, किंवा कोणत्या क्षेत्रामध्ये भेटलाय, तर तो सामाजिक कार्यासाठी भेटला आहे। पुढचा प्रश्न पाहू, प्रश्न क्रमांक 2 आहे पहा, TCS पुरस्कारावरती भरपूर प्रश्न विचारत आहे। TCSनेच हे प्रश्न विचारलेले आहेत। कोणत्या भरतीमध्ये विचारलेले हे प्रश्न, तर हे माडाची जी परीक्षा झाली होती त्या परीक्षेमध्ये विचारलेले प्रश्न आहेत। ओके, काय विचारले पहा, महाराष्ट्र सरकारकडून 2020-21 सालच्या गायन सम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्काराने खालीलपैकी कोणाला गौरवण्यात आले। मग 2020-21 चा लता मंगेशकर पुरस्कार खालीलपैकी कोणाला मिळालाय मित्रांनो, तर तो उषा मंगेशकर यांना मिळालाय। पहा, कुणाला मिळालाय, उषा मंगेशकर यांना। ओके, मग या ठिकाणी तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे, गान सम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्काराची सुरुवात कधी झाली, तर ती 1992 पासून सुरुवात झाली।
पहिले पुरस्कार विजेते कोण होते पहा, तर ते होते माणिक वर्मा. पहिले लक्षात ठेवायचे, प्रश्न विचारला जातो. ओके. आता हा जो सध्या पुरस्कार आहे कोणता, गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार किंवा लता मंगेशकर पुरस्कार सध्या पहा 3 राज्यातून दिला जातो. पहा काय वेगवेगळे 3 राज्य देतात. कसा देतात, तर ते स्वतंत्ररित्या देतात. म्हणजे प्रत्येक राज्याचा पुरस्कार काय वेगळा आहे. ओके. मग ते 3 राज्य कोणकोणते आहेत पहा, एक आहे आपलं महाराष्ट्र, त्याच्यानंतर मध्य प्रदेश आणि आंध्र प्रदेश. हे 3 राज्य काय करतात, लता मंगेशकर पुरस्कार देतात. ओके. परंतु तिन्ही पुरस्कार काय आहेत, वेगवेगळे आहेत. ओके. पुढचा प्रश्न पाहण्या अगोदर मित्रांनो एक छोटीशी पण अतिशय महत्त्वाची सूचना. आपण तलाठी भरतीसाठी अतिशय महत्त्वपूर्ण अशी टेस्ट सिरीज सुरू केलेली आहे. आपल्या टेस्ट सिरीजचं वैशिष्ट्य आहे की ही TCS आणि IBPS पॅटर्नवर आधारित महाराष्ट्रातील एकमेव अशी टेस्ट सिरीज आहे. अतिशय वैशिष्ट्यपूर्ण, अतिशय दर्जेदार अशी आपली टेस्ट सिरीज आहे. या टेस्ट सिरीजमध्ये तुम्हाला काय काय भेटेल पहा, तुम्हाला एकूण 10 टेस्ट पेपर भेटतील. त्याचबरोबर फ्रीमध्ये तुम्हाला तलाठी भरतीच्या 2011 पासून 2022 पर्यंतच्या सर्व प्रश्नपत्रिका भेटतील. त्या सुद्धा कशा भेटतील तुम्हाला, उत्तरासहित म्हणजे अँसर की सहित या ठिकाणी तुम्हाला या प्रश्नपत्रिका दिल्या जातील. ओके. त्याचबरोबर सगळ्यात महत्त्वाचं तुम्हाला अतिशय IMP, अतिशय इम्पॉर्टंट, अतिशय महत्त्वपूर्ण अशा या ठिकाणी नोट्स तुम्हाला प्रोव्हाइड केल्या जातील. ओके. त्या सुद्धा कशा प्रोव्हाइड केल्या जातील, अगदी फ्रीमध्ये प्रोव्हाइड केल्या जातील. मग यामध्ये कोणकोणत्या विषयाच्या नोट्स असतील, मराठी विषयाच्या नोट्स असतील, इतिहास विषयाच्या नोट्स असतील, भूगोल विषयाच्या नोट्स असतील, राज्यशास्त्र विषयाच्या नोट्स असतील, त्याचबरोबर विज्ञानच्या नोट्स असतील, अर्थशास्त्राच्या नोट्स असतील आणि गणित व बुद्धिमत्ता या विषयाच्या सुद्धा या ठिकाणी तुम्हाला नोट्स प्रोव्हाइड केल्या जातील. ओके. गणित आणि बुद्धिमत्ता म्हणजे या ठिकाणी तलाठी भरतीचा सगळा सिलेबस तुम्हाला या ठिकाणी काय होणार आहे, कव्हर होणार आहे. जवळपास तुम्हाला 100 पैकी 90+ मार्क तुम्हाला या ठिकाणी आपल्या नोट्समधून 100% पडतील मित्रांनो. ओके. मग या ठिकाणी या सगळ्यांची किंमत किती मित्रांनो पहा, तर या ठिकाणी सगळ्यांची किंमत फक्त 150 रुपये आहे. परंतु त्याच्यामध्ये सुद्धा विद्यार्थ्याच्या मागणीस्तव आपली ऑफर अजून सुद्धा चालू आहे. जर तुम्ही आज ही टेस्ट सिरीज घेतली मित्रांनो तर ही तुम्हाला फक्त आणि फक्त काय होईल, 99 रुपयाला ही टेस्ट सिरीज पडेल. ओके. मग हे 99 रुपये तुम्हाला कुठं पे करायचे आहेत पहा, तर तुम्हाला गुगल पे असेल किंवा फोनपे असेल, पेटीएम असेल, ॲमेझॉन असेल, या ठिकाणी तुम्हाला आपला नंबर आहे पहा 9689141630 या नंबरवरती तुम्हाला काय करायचं आहे, 99 रुपये पे करायचे आहेत. आणि तुम्ही जे 99 रुपये पे करता त्याचा एक स्क्रीनशॉट काढायचा आहे आणि काय करायचं आहे, आपला हाच नंबर आहे व्हॉट्सॲपला 9689141630 या नंबरवरती तुम्हाला काय करायचं आहे, व्हॉट्सॲपला स्क्रीनशॉट टाकून द्यायचा आहे. तुमचा स्क्रीनशॉट मिळाल्याबरोबर तुम्हाला संपूर्ण टेस्ट सिरीज, संपूर्ण मागील प्रश्नपत्रिका 2011 पासूनच्या सगळ्या प्रश्नपत्रिका आणि अतिशय IMP, अतिशय इम्पॉर्टंट अशा नोट्स तुम्हाला या ठिकाणी प्रोव्हाइड केल्या जातील. ओके. पुढचा प्रश्न आहे आपला 3 नंबर. काय विचारले पहा, पद्मश्री शोभना नारायण, कोण, शोभना नारायण या कोणत्या क्षेत्रातील गुरु आहेत. TCS भरपूर प्रश्न विचारते अशा प्रकारच्या. मग पद्मश्री शोभना नारायण ह्या कोणत्या क्षेत्रामधील गुरु आहेत, तर या कथ्थक नृत्यातील काय गुरु आहेत. ओके. मग या ठिकाणी असा सुद्धा प्रश्न विचारला जातो की कथ्थक हा जो शास्त्रीय नृत्य प्रकार आहे तो कोणत्या राज्याचा आहे. मग तो कोणत्या राज्याचा आहे, UP राज्याचा आहे. UP म्हणजेच कोणतं राज्य, तर उत्तर प्रदेश, बाबाची सरकार माहिती आहे सगळ्यांना. ओके. मग या ठिकाणी तुम्हाला अजून कथ्थक मधले जे महत्त्वाचे कलाकार आहेत ना, कथ्थक या शास्त्रीय नृत्यातील महत्त्वाचे कलाकार तुम्हाला लक्षात ठेवायचे. का लक्षात ठेवायचे, तर या ठिकाणी प्रश्न शोभना नारायणवरती आलाय. दुसरा प्रश्न कदाचित यांच्यावरती सुद्धा विचारला जाऊ शकतो. मग कोण कोण आहेत पहा, पंडित बिरजू महाराज आहेत. प्रश्न विचारू शकते की पंडित बिरजू महाराज हे खालीलपैकी कोणत्या क्षेत्रातील गुरु आहेत किंवा कोणत्या नृत्यामधील व्यक्ती आहेत असं विचारलं जाऊ शकतं. मग कोणत्या नृत्यामधील आहेत, कथ्थक आहेत. त्याच्यानंतर सितारा देवी, रोहिणी भाटे आणि दयमंती जोशी हे सगळे काय आहेत, कथ्थक नृत्यामधील कलाकार आहेत. कथ्थक नृत्य कोणत्या राज्याचं आहे, तर ते उत्तर प्रदेश राज्याचं शास्त्रीय नृत्य आहे. लक्षात ठेवा, खूप महत्त्वाचं आहे. ओके. पुढचा प्रश्न आहे आपला 4 नंबर. भारतीय राज्यघटनेत किती मूलभूत कर्तव्य आहेत. काय विचारलंय, भारतीय राज्यघटनेमध्ये किती मूलभूत कर्तव्य आहेत असं विचारलेलं आहे. याच्या अगोदरच्या एका व्हिडिओमध्ये सुद्धा मी तुम्हाला सांगितलं होतं, तुम्हाला राज्यघटनेमधल्या 3 गोष्टी तोंडपाठ करायच्या. त्या 3 गोष्टी म्हणजे कोणत्या आहेत, पहिले म्हणजे मूलभूत हक्क आहेत. मूलभूत हक्क तुम्हाला तोंडपाठ करायचे आहेत. कलम 15 पासून कलम 32 पर्यंत काय करायचं, तोंडपाठ करायचं आहे. ओके. त्याच्यानंतर काय, राज्याची मार्गदर्शक तत्व कलम 38 पासून तुम्हाला काय करायचं, 50-51 पर्यंत तोंडपाठ करायचे आहेत. आणि नंतर काय आहे, मूलभूत कर्तव्य. मूलभूत कर्तव्य कोणत्या कलमामध्ये आहेत, 51 मध्ये आहेत. म्हणजे हे तिन्ही गोष्टी तुम्हाला काय करायच्या आहेत, तोंडपाठ करायच्या आहेत, कलमासहित पाठ करायचं आहे. ओके. मग भारतीय राज्यघटनेमध्ये किती मूलभूत कर्तव्य आहेत सध्या, तर सध्या 11 मूलभूत कर्तव्य आहेत. आता एक गोष्ट लक्षात घ्या,
ज्यावेळेस भारतीय राज्यघटनेची निर्मिती करण्यात आली होती त्यावेळेस त्याच्यामध्ये मूलभूत कर्तव्याचा समावेश करण्यात आलेला नव्हता. काय? मूलभूत कर्तव्याचा समावेश त्याच्यामध्ये करण्यात आलेला नव्हता. मग कधी करण्यात आला? तर तो 42वी जी घटनादुरुस्ती आहे, 42वी घटनादुरुस्ती कधीची आहे ती? 1976ची आहे. या घटनादुरुस्तीने काय करण्यात आला? घटनेमध्ये मूलभूत कर्तव्याचा समावेश करण्यात आला. मग प्रश्न विचारला जाऊ शकतो की घटनेमध्ये मूलभूत कर्तव्य कधी समाविष्ट केले? तर कधी समाविष्ट केले? 1976ला समाविष्ट केले. कोणत्या घटनादुरुस्तीने समाविष्ट केले? तर 42व्या घटनादुरुस्तीने समाविष्ट केले. ओके. आणि किती मूलभूत कर्तव्य 1976ला 42व्या घटनादुरुस्तीने समाविष्ट केले असं विचारलं जाऊ शकतं. किती केले? 10 मूलभूत कर्तव्य केले. परंतु सध्या घटनेमध्ये किती आहेत? 11 आहेत. मग तुम्हाला लक्षात ठेवायचं हे जे 11वं मूलभूत कर्तव्य आहे हे 86व्या घटनादुरुस्तीने 2002 साली समाविष्ट करण्यात आलेला आहे. प्रश्न याच्यावरती सुद्धा विचारलेला आहे की घटनेमध्ये 11वे मूलभूत कर्तव्य कधी समाविष्ट केले? कधी समाविष्ट केले? 2002 साली. प्रश्न असा सुद्धा विचारलेला आहे की घटनेमध्ये 11वे मूलभूत कर्तव्य कोणत्या घटनादुरुस्तीने समाविष्ट केले? मग कोणत्या घटनादुरुस्तीने समाविष्ट केले होते? 86व्या घटनादुरुस्तीने. अजून एक सगळ्यात महत्त्वाचं राहील आपल्याला या ठिकाणी प्रश्न विचारला जातो की घटनेमध्ये 1976 साली मूलभूत कर्तव्याचा समावेश केला, तो समावेश कोणत्या समितीच्या शिफारशीनुसार केला असा प्रश्न विचारला जातो. मग कोणत्या समितीच्या शिफारशीनुसार केला होता? तर स्वर्णसिंह समितीच्या शिफारशीनुसार. खूप महत्त्वाचं आहे. कोणती समिती होती? स्वर्णसिंह समिती. ओके. त्याच्यानंतर अजून एक प्रश्न विचारला जातो की हे जे 11वं कर्तव्य आहे 86व्या घटनादुरुस्तीने 2002 मध्ये समाविष्ट केलेलं 11वे कर्तव्य काय आहे असं विचारलं जातं. ते काय? पालकांनी आपल्या पाल्यांना वयाच्या 6 ते 14 से नाही या ठिकाणी ते आहे 6 ते 14 वर्षापर्यंत शिक्षण देणं हे काय पालकांचं मूलभूत कर्तव्य आहे. लक्षात ठेवा. 11वं मूलभूत कर्तव्य काय आहे? तर पालकांनी आपल्या पाल्यांना म्हणजे आपल्या मुलांना वयाच्या 6 ते 14 वर्षापर्यंत म्हणजे 14 वर्षापर्यंत शिक्षण देणं हे काय पालकांचं मूलभूत कर्तव्य आहे. पालक आपल्या मुलांना शाळेत घालतात हे काय उपकार करत नाहीत. हे काय त्यांचं घटनेने सांगितलेलं काय आहे? मूलभूत कर्तव्य आहे. ओके. लक्षात ठेवायचं. याचा समावेश कधी केला? 82व्या घटनादुरुस्तीने 2002 साली केला. ओके. खूप महत्त्वाचं मित्रांनो, लक्षात ठेवा. ओके. त्याच्यानंतर पहा अजून एक प्रश्न विचारला जातो की मूलभूत कर्तव्ये ही न्यायप्रविष्ट आहेत की नाहीत? मग मूलभूत कर्तव्य ही काय आहेत? न्यायप्रविष्ट नाहीत मित्रांनो. मग न्यायप्रविष्ट काय आहे? फक्त तुम्हाला एक गोष्ट लक्षात ठेवायची, मूलभूत हक्क जे आहेत ना हे मूलभूत हक्क त्यालाच आपण काय म्हणतो? फंडामेंटल राईट्स. मूलभूत हक्क काय आहेत? न्यायप्रविष्ट आहेत. म्हणजे जर तुमच्या मूलभूत हक्कांचं उल्लंघन झालं तर राज्यघटनेतील कलम 32 नुसार तुम्ही काय करू शकता? न्यायालयामध्ये जाऊ शकता. ओके. परंतु मार्गदर्शक तत्व आणि मूलभूत कर्तव्य हे काय आहेत? न्यायप्रविष्ट नाहीत. या दोन गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायच्या. न्यायप्रविष्ट फक्त काय आहे? तर फक्त मूलभूत हक्क आहेत. ओके. क्लिअर? चला पुढचा प्रश्न पाहू. प्रश्न क्रमांक 5 आहे. काय विचारलंय? भारताच्या 2011च्या जनगणनेनुसार महाराष्ट्रातील अनुसूचित जातींची लोकसंख्या राज्याच्या एकूण लोकसंख्येच्या %% प्रमाणात आहे. कोणाची लोकसंख्या? अनुसूचित जातींची. अनुसूचित जातींची म्हणजेच कोणाची? SC कॅटेगरीची लोकसंख्या किती आहे असं आपल्याला या ठिकाणी विचारलेलं आहे. किती टक्के? आता या ज्यावेळेस टक्के असेल त्यावेळेस काय विचारलं असतं आपल्याला? प्रमाण विचारलं असतं. हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. प्रमाण आणि लोकसंख्या याच्यामध्ये काय आहे? फरक आहे. मग किती टक्के लोकसंख्या आहे? तर ती लोकसंख्या 11.8% आहे. कोणाची? अनुसूचित जातींची लोकसंख्या. ओके. मग या ठिकाणी लोकसंख्या किती आहे हे लक्षात ठेवा. लोकसंख्या किती आहे प्रश्न विचारला जाऊ शकतो. मग ती काय? ती आहे 1.33 कोटी आहे. या ठिकाणी मित्रांनो आकडा 100% चुकलेला आहे. हा आकडा मी तुम्हाला आकडा काय करतो? कन्फर्म करून पुन्हा पुढच्या व्हिडिओमध्ये 100% सांगतो. इथे काहीतरी टायपिंग मिस्टेक झाली, आकडा चुकलेला आहे. ओके. मग या ठिकाणी पहा तुम्हाला अजून गोष्ट लक्षात ठेवायची, प्रमाण किती आहे याच्यावरती तर प्रश्न विचारलाच होता. परंतु प्रश्न एक विचारला जातो की महाराष्ट्रामधील कोणत्या जिल्ह्यामध्ये सर्वाधिक लोकसंख्या आहे? कुणाची? अनुसूचित जातींची म्हणजेच SC कॅटेगरीची लोकसंख्या कोणत्या जिल्ह्यामध्ये सर्वाधिक जास्त आहे? तर ती पुणे जिल्ह्यामध्ये जास्त आहे. किती आहे? 12 लाख आहे. आणि सर्वात कमी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? नंदुरबार जिल्ह्यामध्ये आहे. किती आहे? 0.48%. आता या ठिकाणी पहा इथं लोकसंख्या शब्द आहे, लोकसंख्येचं प्रमाण नाही किंवा टक्केवारी नाही. ही गोष्ट लक्षात ठेवा. काल कोणीतरी मला कमेंट केली होती की सर्वात जास्त, ठीक आहे पुढचा प्रश्न आहे त्याच्यामध्ये ते सांगतो, इथं सांगायची गरज नाही, इथं तुम्ही जास्त कन्फ्युजन होता. ओके. पुढे काय विचारलंय पहा 6 नंबर.
महाराष्ट्राच्या 2020-21च्या आर्थिक पाहणीनुसार 2019-20च्या खरीप हंगामात खालीलपैकी कोणत्या तेलवर्गीय पिकाचे सर्वाधिक उत्पादन झाले? कोणत्या तेलवर्गीय पिकाचं सर्वाधिक उत्पादन झालं असं विचारलेलं आहे. मग ते कोणतं आहे तेलवर्गीय पीक? सोयाबीन या पिकाचं काय सर्वाधिक उत्पादन झालेलं आहे. ओके. पुढचा प्रश्न आहे 7 नंबर. खालीलपैकी कोणते विधान बरोबर आहे? भारताच्या पहिलं विधान काय दिलं पहा. भारताच्या 2011च्या जनगणनेनुसार बृहमुंबई महानगरपालिका क्षेत्रात झोपडपट्ट्यातील लोकसंख्या सर्वाधिक आहे. विधान काय आहे? बरोबर आहे. दुसरं विधान काय दिलंय? भारताच्या 2011च्या जनगणनेनुसार महाराष्ट्राच्या दशकातील लोकसंख्या वाढीचा दर देशाच्या 17.7% तुलनेत 16% होता. हे सुद्धा काय विधान बरोबर आहे. दोन्ही विधानं बरोबर आहेत. मग आपलं उत्तर काय असेल? पर्याय क्रमांक 1 आणि 2 दोन्ही बरोबर हे आपलं उत्तर असणार आहे. ओके. मग या ठिकाणी तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे की सर्वाधिक झोपडपट्टीमधील लोकसंख्या कोणत्या शहरामध्ये आहे किंवा कोणत्या महानगरपालिकेमध्ये आहे? तर ती बृहमुंबई महानगरपालिका किंवा त्यालाच मुंबई शहर महानगरपालिका असं सुद्धा म्हटलं जातं. BMC सुद्धा म्हटलं जातं. ओके. मग या ठिकाणी तुम्हाला दुसरी पण ओळ लक्षात ठेवायची की 2011 मध्ये दशकातील जो लोकसंख्या वाढीचा दर होता हा भारताचा किती होता? तर भारताचा दशकीय लोकसंख्या वाढीचा दर 17.7% होता आणि महाराष्ट्राचा किती होता? 16% होता. ओके. लक्षात ठेवा दोन्ही गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत. ओके. पुढचा प्रश्न आहे 8 नंबर. काय विचारलंय? तिबेट प्रदेशातील बोखरचू जवळच्या हिमनदीपासून कैलास पर्वताच्या 4164 मीटर उंचीवरील खालीलपैकी कोणत्या नदी प्रणालीचा उगम होतो? मग तुम्हाला लक्षात ठेवायचं या ठिकाणी बोखरचू हिमनदीमधून कोणत्या नदी प्रणालीचा उगम होतो? तर सिंधू नदी प्रणालीचा उगम होतो. ओके. या ठिकाणी तुम्हाला लक्षात ठेवायचंय सिंधू नदीचा उगम कुठं होतो पहा? हिमालयात वसलेल्या मानसरोवर तलावाजवळील बोखरचू हिमनदीमधून. लक्षात ठेवायचं. ओके. तुम्ही बऱ्याच ठिकाणी पुस्तकामध्ये वाचलं असेल की सिंधू नदीचा उगम कुठून होतो? मानसरोवरापासून होतो. पण उगम कुठून होतो पहा? मानसरोवराजवळील बोखरचू हिमनदीपासून काय होतो? सिंधू नदी प्रणालीचा उगम होतो. सिंधू नदीच्या महत्त्वाच्या उपनद्या कोणकोणत्या आहेत पहा? सतलज आहे, झेलम आहे, चिनाब आहे, रावी आहे आणि बियास आहे. ओके. खूप महत्त्वाचं, याच्यावरती सुद्धा परीक्षेमध्ये प्रश्न विचारला जातो. ओके. पुढचा प्रश्न आहे 9 नंबर. काय सांगितलंय? भारताच्या 2011च्या जनगणनेनुसार महाराष्ट्राच्या कोणत्या जिल्ह्यात अनुसूचित जमातीच्या लोकसंख्येचे प्रमाण सर्वात जास्त आहे? काय विचारलंय? प्रमाण विचारलंय पहा बरं का. तुम्हाला मी मागच्या प्रश्नामध्ये सांगितलं होतं ना, मी कुणीतरी कमेंट केली होती की सर्वाधिक जास्त लोकसंख्या नंदुरबार जिल्ह्यामध्ये आहे. तर मित्रांनो अनुसूचित जमातीची सर्वाधिक लोकसंख्या नंदुरबार जिल्ह्यामध्ये जास्त नसून ती कोणत्या जिल्ह्यामध्ये जास्त आहे? तर ती नाशिक जिल्ह्यामध्ये सर्वाधिक जास्त आहे जर लोकसंख्येचा विचार केला तर. पण जर प्रमाणाचा विचार केला तर तिथं कोणता जिल्हा येतो? नंदुरबार जिल्हा येतो. मग ह्या छोट्या छोट्या चुका करू नका मित्रांनो. हे असे जे लोक असतात ना ज्यांना दोन गोष्टीमधला फरक कळत नाही आणि ते लगेच कमेंट करून खाली सांगतात, हे अर्धे शहाणे लोक असतात. काय असतात? अर्धे शहाणे. त्यालाच आपल्या गावाकडे काय म्हणतात? दीड शहाणा म्हणतात. म्हणजे यांचं असं असतं, यांना वाटत असतं मला येतंय ते सगळं बरोबर आहे. म्हणजे यांची एक तर स्वतःची चूक कबूल करण्याची क्षमता नसते, दुसऱ्याकडून काही शिकण्याची क्षमता नसते आणि मग हे काय होतं? आपल्या एका वेगळ्याच विश्वामध्ये हे जगत असतात. मग या दोन्हीमधला फरक तुम्हाला समजून घ्यायचा आहे. जर लोकसंख्येचं प्रमाण विचारलं, अनुसूचित जमातीच्या लोकसंख्येचं प्रमाण विचारलं तर प्रमाण कोणत्या जिल्ह्यामध्ये जास्त आहे? नंदुरबार जिल्ह्यामध्ये प्रमाण जास्त आहे. प्रमाण कशामध्ये व्यक्त केलं जातं? प्रमाण टक्केवारीमध्ये व्यक्त केलं जातं. लक्षात ठेवा. ओके. म्हणजे प्रमाण शब्द असो किंवा टक्केवारीला शब्द असो दोन्ही काय उत्तर येईल? नंदुरबार येईल. पण जर असं विचारलं की अनुसूचित जमातीची लोकसंख्या, काय लोकसंख्या, प्रमाण शब्दच कट करून टाकला, लोकसंख्या सर्वात जास्त कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे असं जर प्रश्न आला तर काय उत्तर येईल याचं? आपलं नाशिक जिल्हा हे आपलं उत्तर येईल. फरक लक्षात ठेवा. फरक जर कळाला नसेल तर पुन्हा एकदा काय करा, व्हिडिओ पाठीमागे घ्या 10-15 सेकंद आणि पुन्हा बघा. काही फरक पडत नाही, परंतु डोक्यामध्ये कन्फ्युजन ठेवू नका. एक वेळ ना आपल्याला येत नसलं ना तरी चालेल, काही फरक पडत नाही. जर एखादी गोष्ट आपल्याला येत नसली तर ती गोष्ट आपण शिकू शकतो, माहिती करून घेऊ शकतो. परंतु एखादी गोष्ट जर आपल्याला चुकीची माहिती असेल, चुकीची येत असेल आणि आपला समज असा असेल की आपल्याला येतंय तेच बरोबर आहे, तर आपण ती गोष्ट नव्याने आत्मसात करू शकत नाही. हे लक्षात ठेवा. ओके. त्याच्यामुळे कुणीतरी सांगितलेलं आहे पहा, माणसाने काय केलं पाहिजे? जन्मभर आयुष्यभर काय शिकण्याच्या भूमिकेमधलं राहिलं पाहिजे. काय शिकण्याच्या भूमिके. मी प्रत्येक ठिकाणी काहीतरी काय होईल? नवीन शिकन. अजून कुणीतरी म्हटलं आहे की मनुष्य हा काय असतो? शेवटपर्यंत काय असतो? विद्यार्थीच असतो. शेवटपर्यंत तो काय करत असतो? शिकत असतो. ओके. पुढचा प्रश्न पाहण्याअगोदर खाली एकदा विश्लेषण पहा. आता या ठिकाणी पहा,
अनुसूचित जाती, अनुसूचित जातींची सर्वाधिक प्रमाण कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? अकोला जिल्ह्यामध्ये आहे. किती आहे? 10.8%. आता हे काय आहे? प्रमाण आहे. कशाहून प्रमाण आहे हे कळलं, लक्षात ठेवायचं. तर इथं काय टक्केमध्ये दिलेले आहे आणि सर्वात कमी प्रमाण कोणाचं आहे? नंदुरबारचं. पण हे कोणाचं आहे? अनुसूचित जाती. अनुसूचित जाती म्हणजेच कोण? SC. आणि अनुसूचित जमाती म्हणजे कोण? ST. फरक लक्षात ठेवा बरं का, याच्यामध्ये सुद्धा तुमचा मार्क जाऊ शकतो. ओके, मग अनुसूचित जातीचं विचारलं तर अकोल्यामध्ये सर्वाधिक आहे, सर्वात कमी नंदुरबारमध्ये आहे. आणि अनुसूचित जमाती जर विचारलं तर सर्वात जास्त अनुसूचित जमातीचं प्रमाण नंदुरबारमध्ये आहे आणि सर्वात कमी सांगलीमध्ये आहे. ओके, लक्षात ठेवा. ओके, पुढचा प्रश्न पाहू मित्रांनो. बाहेर जोराचा पाऊस आलेला आहे, विजा चमकत आहेत आणि थोडं वारं पण सुटलेलं आहे आणि तुम्हाला आपली लाईट माहिती आहे कशी आहे. कदाचित लाईट जाऊ शकते, जर नाही गेली तर चांगलीच गोष्ट आहे. पुढचा प्रश्न काय? 10 नंबर. हिंदुस्थानी शास्त्रीय संगीताच्या उत्क्रांतीच्या माहितीचा एक प्रमुख स्रोत असलेले नाट्यशास्त्र खालीलपैकी कोणी लिहिले आहे? विचारले आपल्याला, हे नाट्यशास्त्र कोणी लिहिले आहे? तर नाट्यशास्त्र हे भरत मुनींनी लिहिलेले आहे. पहा, नुसतं भरत म्हटलं तुमच्या लक्षात येणार नाही, परंतु भरत मुनी म्हटलं तुमच्या लगेच लक्षामध्ये येईल. ओके, पण पर्यायामध्ये त्यांनी फक्त भरत दिलं होतं. ओके, मग लक्षात ठेवायचे नाट्यशास्त्र कोणाचं आहे? भरत मुनींचं आहे. आणि याला काय म्हटलं जातं? हिंदुस्थानी शास्त्रीय संगीताच्या उत्क्रांतीचा एक माहितीचा प्रमुख स्रोत असं याला म्हटलं जातं. ओके, प्रश्न विचारला जाऊ शकतो किंवा रिपीट होऊ शकतो जशाच तसा. पुढचा प्रश्न काय? 11 नंबर. 2011च्या जनगणनेनुसार महाराष्ट्रातील ग्रामीण लोकसंख्येची एकूण टक्केवारी किती आहे? मग 2011च्या जनगणनेनुसार महाराष्ट्रातील ग्रामीण लोकसंख्येची टक्केवारी किती आहे मित्रांनो? तर 54.78% लोकसंख्या काय होते? ग्रामीण भागामध्ये राहते. आणि मग शहरी भागातील राहणारी टक्केवारी किती आहे? 45.22% लोकसंख्या काय होते? शहरी भागामध्ये राहते. कशानुसार? 2011च्या जनगणनेनुसार. आता हे प्रमाण बदललं असेल, परत सध्या आपल्याला प्रमाण कोणतं प्रमाण मानायचं आहे? तर 2011च्या लोकसंख्येचे आकडेच आपल्याला काय करायचे आहेत? प्रमाण मानायचे आहेत. ओके, त्याचबरोबर भारतामध्ये एकूण लोकसंख्येशी ग्रामीण लोकसंख्येची टक्केवारी किती आहे? तर भारतामध्ये हेच प्रमाण 68.54% आहे. ओके, पुढचा प्रश्न आहे 12 नंबर. खालीलपैकी कोणत्या सेवामधील व्यक्ती अर्थव्यवस्थेच्या तृतीयक क्षेत्राशी संबंधित नाही? तृतीयक क्षेत्राशी संबंधित नाही असं विचारलं आपल्याला. ऑप्शन काय देईल पहा? धोबी, वस्त्र निर्माण कामगार, चर्मकार आणि नाभिक. तर यापैकी कोण आहे? वस्त्र निर्माण कामगार हा काय? तृतीयक क्षेत्राशी संबंधित नाही. हा कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे? द्वितीय क्षेत्राशी संबंधित आहे. ओके, द्वितीय क्षेत्रालाच आपण कोणतं क्षेत्र म्हणतो? उद्योग क्षेत्र म्हणतो. ओके, आता या ठिकाणी तुम्हाला प्राथमिक क्षेत्र, द्वितीय क्षेत्र आणि तृतीय क्षेत्र लक्षात ठेवायचे आहेत. प्राथमिक क्षेत्रालाच काय म्हटलं जातं? कृषी क्षेत्र म्हटलं जातं. कशा कशात समावेश होता पहा? कृषी संलग्न व्यवसाय, मत्स्य व्यवसाय, रेशीम उत्पादन, पशुसंवर्धन, वनिकी खाणी म्हणजे वन उत्पादन, ओके, आणि खनिज उत्पादन यांचा समावेश कशामध्ये केला जातो? प्राथमिक क्षेत्रामध्ये केला जातो. द्वितीय क्षेत्रामध्ये कशाचा समावेश केला जातो पहा? उद्योग क्षेत्र, म्हणजे यालाच उद्योग क्षेत्र म्हणतात. म्हणजे सर्व उद्योग, कारखानदारी, बांधकाम व्यवसाय, वीज निर्मिती यांचा समावेश कशामध्ये केला जातो? द्वितीय क्षेत्रामध्ये केला जातो. आणि तृतीय क्षेत्राला काय म्हणतात? सेवा क्षेत्र म्हणतात. याच्यामध्ये कशाचा समावेश केला जातो पहा? व्यापार, वाहतूक, दळणवळण, म्हणजे आपण ज्या बाजारामधून ज्या सेवा घेतो तर या सेवाचा समावेश कशामध्ये केला जातो? तृतीय क्षेत्रामध्ये केला जातो. ओके, पुढचा प्रश्न आहे 13 नंबर. आता हा प्रश्न मित्रांनो खरं सांगायचं म्हणजे मलाच कळाला नाही, पण जसा पुस्तकात होता, जसा TCS ने विचारला होता तसा प्रश्न मी घेतलाय. याच्यावरती मी काही स्पष्टीकरण देऊ शकत नाही आणि प्रश्न बरोबर आहे, उत्तर बरोबर आहे याची मी तुम्हाला खात्री पण देऊ शकत नाही. ओके, तुम्ही गुगलला सर्च करू शकता. काय विचारलंय? राज्यांच्या दारिद्र्याच्या आकडेवारी 2011-12 नुसार खालीलपैकी कोणत्या राज्याने त्याच्या लोकसंख्येपैकी 10 ते 20% लोकसंख्या दारिद्र्य रेषेखालील नोंदवली नाही असं विचारलं होतं. कोणतं उत्तर दिलं त्यांनी? याचं उत्तर मध्य प्रदेश दिलं, परंतु मला प्रश्न काही कळाला नाही. ओके, तुम्हाला कळाला असेल तर कमेंटमध्ये सांगा. पुढचा प्रश्न आहे 14 नंबर. महाराष्ट्रातील वीज वितरणाच्या संदर्भात खालीलपैकी कोणते विधान बरोबर आहे असं आपल्याला विचारलंय. विधान काय दिले पहा? पहिलं विधान, मुंबईत वीज वितरणाचे जाळे महाडिस्कॉनचे आहे. या ठिकाणी हे चुकीचं आहे मित्रांनो. TCS ने जे 2 वाक्य दिलेत ना, या पॅटर्न मधला मला असा पहिला प्रश्न सापडलाय की ज्याच्यामध्ये त्यांनी पहिलं विधान चुकीचं दिले. नाही तर आतापर्यंत आपलं उत्तर ठरलेलं असायचं पहिलं आणि दुसरं दोन्ही विधान बरोबर, पण या ठिकाणी पहिलंच विधान चुकीचं आहे. दुसरं विधान काय ते पाहूया आपण. दुसरं विधान काय दिले पहा? टाटा पॉवर आणि अदानी इलेक्ट्रिसिटी यांचे मुंबई उपनगरामध्ये वितरणाचे जाळे आहे. हे विधान बरोबर आहे. मग याचं उत्तर काय येईल? केवळ 2 बरोबर हे याचं उत्तर येईल. पहिलं विधान काय? चुकीचं आहे. मग मुंबईमध्ये पहा कुणापासून केला जातो? टाटा पॉवरचं जे
तुर्भे येथील जे विद्युत हे आहे त्या ठिकाणून पुरवठा केला जातो. म्हणजे मुंबईमध्ये विद्युत पुरवठा कोणाद्वारे केला जातो? टाटा पॉवर, रिलायन्स आणि अदानी म्हणजे सर्व प्रायव्हेट सेक्टरद्वारे काय केला जातो? विद्युत पुरवठा केला जातो. ओके. आता या ठिकाणी अजून एक प्रश्न तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे. प्रश्न विचारला जातो की महाराष्ट्रामधील सर्वात मोठा औष्णिक विद्युत प्रकल्प कोणता आहे? आता औष्णिक विद्युत प्रकल्प म्हणजे काय? कोळशापासून वीज निर्मिती. मग कोणता आहे तो? तर तो चंद्रपूर आहे किंवा त्यालाच बल्लारपूर औष्णिक विद्युत प्रकल्प म्हणतात. त्याची क्षमता किती आहे? 2920 मेगावॅट आहे. आणि सर्वात लहान जर विचारलं तर तो कोणता आहे? चोला आहे. कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? ठाणे जिल्ह्यामध्ये आहे. ओके. पुढचा प्रश्न आहे 15 नंबर. काय विचारलंय? शिरोडा समुद्र किनारा महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? कोणता? शिरोडा समुद्र किनारा किंवा शिरोडा बीच कोणत्या समुद्र किनाऱ्या कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? तर हा सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये आहे. ओके. आता या ठिकाणी तुम्हाला महाराष्ट्रातील काही महत्त्वाची पूर्ण किंवा बीच किंवा समुद्र किनारे तुम्हाला लक्षामध्ये ठेवायचे आहेत. का ठेवायचे आहेत? तर यांच्यावरती भरपूर प्रश्न विचारला जातो. मग रायगड जिल्ह्यामध्ये कोणकोणते आहेत पहा, लक्षात ठेवा. काशीद बीच आहे, अलिबाग आहे, मलाड आहे, श्रीवर्धन आहे आणि अर्नाळा आहे. हे सगळे किनारे कोणत्या जिल्ह्यामध्ये आहेत? रायगडमध्ये आहेत. त्याच्यानंतर तुम्हाला सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये लक्षात ठेवायचे आहेत. मालवण आहे, मोचेमाळा आहे, शिरोडा आहे ज्याच्यावरती प्रश्न होता, भोगवे आहे, सागरेश्वर आहे आणि तारकर्ली आहे. त्याच्यानंतर रत्नागिरीमध्ये कोणकोणते आहेत पहा. भातसे, गणपतीपुळे, अरवारे, दापोली हा समुद्र किनारा कुठे आहे? रत्नागिरी जिल्ह्यामध्ये आहे. ओके. पुढचा प्रश्न आहे 16 नंबर. भारतरत्न प्राप्त झालेली खालीलपैकी कोण महाराष्ट्रातील आहेत असं विचारलेलं आहे. ऑप्शन काय? तर रविशंकर, अटल बिहारी वाजपेयी, मदन मोहन मालवीय आणि विनोबा भावे. मग यापैकी विनोबा भावे हे काय? भारतरत्न मिळवणारी महाराष्ट्रातील व्यक्ती आहेत. ओके. मग या ठिकाणी तुम्हाला भारतरत्न प्राप्त महाराष्ट्रातल्या सगळ्या व्यक्ती लक्षात ठेवायच्या आहेत कारण यांच्यावरती वारंवार प्रश्न विचारला जातो. मग पहा, सर्वात पहिली व्यक्ती कोण होती? महर्षी धोंडो केशव कर्वे होते. यांना कधी मिळाला हे पण लक्षात ठेवायचं. कधी मिळाला होता? 1958 ला. आणि हे काय होते? भारतरत्न मिळवणारे सर्वात वयोवृद्ध व्यक्ती होते. ओके. त्याच्यानंतर कोणाला मिळाला पहा, पांडुरंग वामन काने यांना भारतरत्न मिळाला. कधी मिळाला? 1963 ला. त्याच्यानंतर पहा, आचार्य विनोबा भावे कधी? 1983 ला. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना कधी मिळाला? 1990 ला. खूप महत्त्वाचे लक्षात ठेवा. जमशेदजी टाटा यांना कधी? 1992. लता मंगेशकर 2001. पंडित भीमसेन जोशी 2008. याच्यामध्ये तुम्हाला सांगतो लता मंगेशकर यांच्यावरती वारंवार प्रश्न विचारलेले आहेत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यावरती पण प्रश्न विचारलेले आहेत आणि पंडित भीमसेन जोशीवरती सुद्धा प्रश्न विचारलेले आहेत. त्याचबरोबर सचिन तेंडुलकरला कधी मिळाला होता? 2014 ला मिळाला होता. आणि भारतरत्न पुरस्कार मिळवणारी सर्वात तरुण व्यक्ती कोण होता? तर ती होती सचिन तेंडुलकर. ओके. आणि 2019 ला कुणाला मिळाला होता? नानाजी देशमुख यांना भारतरत्न पुरस्कार मिळाला होता. ओके. पुढचा प्रश्न आहे पहा, जर विधानसभेच्या सरकारमधील निर्वाचित प्रतिनिधीची जागा राजीनामा किंवा तिचा मृत्यू झाल्याने रिक्त होते, त्या रिक्त जागेसाठी घेतल्या जाणाऱ्या निवडणुकीस काय म्हटलं जातं? पोटनिवडणूक म्हटलं जातं. सोपा प्रश्न होता, तुम्हाला माहिती आहे. सध्या महाराष्ट्राचं राजकारण जर पाहिलं तर असं वाटतं की मतदान नाही केलेलंच बरं. मी तो एक डायलॉग ऐकला होता, कुणीतरी व्हॉट्सअपला मला पाठवला होता की आता निवडणूक आयोगाला एकच विनंती आहे की मतदान केल्यानंतर आमच्या बोटाला शाही लावण्याऐवजी काय लावा? चुना लावा. का चुना लावा? तर ही नेते मंडळी आम्हाला काय करताय? सारखा चुना लावत आहे. ओके. असो, राजकारणात आपल्याला पडायचं नाही. त्याचबरोबर एक गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवायची, त्याला पोटनिवडणूक म्हणतात. आणि ही पोटनिवडणूक किती महिन्याच्या आत घ्यावी लागते मित्रांनो? तर 6 महिन्याच्या आत घ्यावी लागते. हे खूप महत्त्वाचं आहे, याच्यावरती प्रश्न विचारला जातो. ओके. पोटनिवडणूक किती महिन्याच्या आत घ्यावी लागते? 6 महिन्याच्या आत घ्यावी लागते. ओके. 18 नंबर. खालीलपैकी कोणती महारत्न कंपनी आहे? गेल इंडिया लिमिटेड ही काय? महारत्न कंपनी आहे. पुढचा प्रश्न आहे 19 नंबर. काय विचारलंय? 1857च्या संघर्षात सहभागी झालेले रंगो बापूजी गुप्ते हे डॅश डॅशचे अधिकारी होते. कुणाचे अधिकारी होते? रंगो बापूजी गुप्ते छत्रपती प्रताप सिंहाचे अधिकारी होते. खूप वेळेस प्रश्न रिपीट झालाय, मला वाटतं तुमच्या पण पाठ झाला असेल. 20 नंबरचा प्रश्न काय? खालीलपैकी कोणाचे वर्णन भारतीय कामगार चळवळीचे जनक असे केले जाते? या प्रश्नाचं उत्तर काय करायचं मित्रांनो तुम्हाला कमेंटमध्ये सांगायचं आहे. त्याचबरोबर चॅनल जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल लगेच सबस्क्राईब करून घ्या. व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला एक लाईक करा आणि आपला व्हिडिओ तुम्हाला कसा वाटतो मित्रांनो हे सुद्धा कमेंटमध्ये नक्की सांगा. ओके. धन्यवाद मित्रांनो. जय हिंद, जय महाराष्ट्र.